तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो बघा, वनरक्षकच्या ट्रेनिंगमध्ये जात असताना आम्हाला रस्त्याला असं एक महादेवाचं मंदिर लागलं. मग आम्ही सर्वजण त्या मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन घेण्यासाठी गेलो. तर बघा त्या ठिकाणी असं हे भव्य असं मंदिर दिसत होतं आणि या मंदिराचं जे बांधकाम आहे ते अजून चालू होतं आणि मंदिराचं जे स्ट्रक्चर होतं अतिशय जुनं असं बांधकाम होतं. बघा पूर्णपणे दगडामध्ये याचं बांधकाम होतं आणि त्याच्यामध्ये असं बरीचसे अशी पाणवठी तयार केलेली होती. बघा अतिशय स्वच्छ असं पाणी या ठिकाणी पाहायला आम्हाला भेटलं. बघा कसं स्वच्छ पाणी आहे. अतिशय सुंदर असं हे मंदिर होतं. आम्ही सर्वजण या मंदिरामध्ये आल्याच्या नंतर सर्वजण फोटोच्या आणि शूटच्याच मागे लागले. या मंदिरामध्ये नंदी महाराजाची अशी भव्य मूर्ती होती. बघा अतिशय सुंदर अशी नंदी महाराजाची मूर्ती या ठिकाणी आणि बांधकाम अजून पण चालूच आहे. बघा पूर्णपणे दगडामध्ये हे बांधकाम चालू होतं. दगडाचं बांधकाम आहे. पावसाळ्याचे दिवस होते आणि आम्ही अशा पावसाळ्यामध्ये अतिशय एन्जॉय केला. बघा हे मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर दिसत आहे. बघा बाहेरून आजूबाजूला मस्त झाडं वगैरे आहेत. मंदिराचं बांधकाम अतिशय जुनं होतं आणि मंदिराच्या समोरच 2 पाणवठे तयार केलेली होती. बघा मंदिराच्या समोर असे पाणवठे पाहण्याची पहिलीच वेळ होती. एका पाणवठ्यामध्ये कासव अतिशय सुंदर असे 4 कासव होते आणि स्वच्छ पाण्यामध्ये ते कासव पोहण्याचा आनंद घेत होते. बघा किती मस्त पोहत आहेत ते. अतिशय स्वच्छ आणि सुंदर असं पाणी दिसत होतं हे. आणि दुसरा जो पाणवठा होता त्यामध्ये हे मासे दिसत होते. बघा वेगवेगळ्या रंगाचे हे मासे अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसत होते. दर्शनासाठी आलेले प्रेक्षक सर्वजण त्यांना पाहण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी करायची. आज ते मंदिर बंद होतं पण आम्ही सहज जात असल्यामुळं आम्हाला या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी सोडण्यात आलं होतं. बघा असं दुरून असं अतिशय सुंदर असं मंदिराचा परिसर दिसत आहे. आमची सर्व टीम शूटिंगच्या नादामध्ये आहेत. आमचे शेंडे साहेब जे शूटिंग करत आहेत. आणि हे होतं मंदिर जे आम्ही जाता वेळेस पाहिलं. श्री बनेश्वर महादेव ट्रस्ट नसापूर.